इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। धुलीवंदनाच्या दिवशी 4 वॉचमन यांनी 3 रुग्णांना विनाकारण बांबूंनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली होती। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी 4 वॉचमन यांना अटक केली आहे। धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी 4 वाजता अभय गायकवाड, किशोर वाकळे आणि जय डांगे हे विनद चौक येथून मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरून घरी येत होते। कॅम्प 4 येथील राधाकृष्ण मंदिर जवळील कृष्ण पॅलेस समोर आले असता तिथे त्यांना पाठीमागून कोणीतरी हाक मारून थांबवले। तेव्हा त्यांच्यात वाद होऊन त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। कोणतेही कारण नसताना त्यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली। या भांडणाचा आवाज ऐकून काही लोक जमा झाले। नंतर काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले 2 इसम हातात बांबू घेऊन आले आणि त्यांनी या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली। यात अभय हा गंभीर जखमी झाला होता आणि इतर दोघांना किरकोळ आणि मुक्कामार लागून दुखापत झाली होती। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या निरीक्षणाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण दुबळे यांच्या पोलीस पथकाने तात्काळ हालचाली करत अजित पाल, ज्ञानबाबू पाल, कन्हैयालाल नाई, सुरेंद्र भार्गव या 4 वॉचमन्सला अटक केली आहे। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 14 मार्च 25 रोजी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी 3 मुले यातील फिर्यादी जय अनिल डांगे व त्याचे 2 साथीदार किशोर व अभय हे मोटरसायकलवरून विनद चौकातून पेट्रोल भरून मोटरसायकलवर सुभाष टेकडीला घराकडे जात असताना संभाजी चौक येथे कृष्ण मंदिराजवळ काही लोकांनी त्यांना आवाज दिला, अटकले। म्हणून विचारपूस करण्यासाठी तिघजण त्या ठिकाणी गेले असता येथील आरोपी अजित पाल, ज्ञानबाबू पाल, कन्हैयालाल आणि सुरेंद्र भार्गव यांनी काही कारण नसताना नशेमध्ये असल्यामुळे धुलीवंदनच्या दिवशी नशा केलेल्या असल्यामुळे हातापायांनी तसेच लाकडी बांबूने त्या तिघांना मारहाण केली आणि त्यामध्ये अभय गायकवाड याच्यावर तर प्राणघातक हल्ला केला। त्याच्या डोक्यामध्ये बांबूने फटके मारवले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि अजूनही तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। सदरबाबत तात्काळ आपल्याला माहिती मिळाल्यावर आपण तात्काळ त्याबाबत गुन्हा नोंद केलेला आहे। मी स्वतः त्या ठिकाणी दोन्ही पण हॉस्पिटलला व्हिजिट केलेली आहे। जखमीकडे आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला, त्याची तब्येत अजून गंभीर आहे आणि त्या ठिकाणचे फुटेज, इतर तांत्रिक माहिती आणि विटनेस याद्वारे आपण PSI दुबळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी मिळून 4 आरोपींना तात्काळ आपण अटक केलेली आहे। त्यांना मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता 17 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आव्हान करायचे आहे आपल्या उल्हासनगरच्या, की हे सणसुदीला आपण जे कधी नशा करत नाहीत ते सुद्धा नशा करत असतात आणि सणाच्या नावाखाली एन्जॉयमेंट या प्रकाराखाली हे असे गैरकृत्य त्यांच्याकडून घडली जातात। त्यामुळे आपण सर्वांनी मिळून नशामुक्त कसं होईल उल्हासनगर यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत। जेथे जेथे पोलिसांची आवश्यकता आहे तिथे मी आपल्याला 24/7 अवेलेबल आहे। मी माझ्या पद्धतीने नशेखोर लोकांवरती कारवाई करतच आहे, परंतु जनतेने आणि आपण न्यूज माध्यमांनी सुद्धा यामध्ये सहयोग देणे अपेक्षित आहे। थँक्यू व्हेरी मच।